सर्वांना नमस्कार. योग हा शारीरिक, मानसिक आणि आत्मिक स्वास्थ्याचा मार्ग आहे, जो आपल्याला जीवनातील प्रत्येक समस्येवर विजय मिळवण्याची शक्ती देतो. आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 च्या निमित्तानं आम्ही चिरंजीव फाउंडेशन आणि बालकल्याण संस्था यांच्या सहकार्याने आपल्या सर्व विशेष मुलांसाठी एक योग प्रोटोकॉल तयार केला आहे. योग समावेश हा योगाचा उत्सव प्रत्येक गटाच्या विशेष गरजा लक्षात घेऊन योगाचे तंत्र तयार करून योगाच्या परिवर्तनकारी सामर्थ्याला प्रोत्साहन देण्याचाच हा उद्देश आहे. हा उपक्रम आपल्या सगळ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक ठरेल. या कार्यक्रमाद्वारे योगाच्या साधनांचा वापर करून शांती, संतुलन आणि ऊर्जा मिळवण्यासाठी मदत केली जाईल. योगाच्या माध्यमातून आपला स्टॅमिनाही वाढवला जाईल बरं का, आणि अधिक आनंदी व ताजेतवान आपण सगळेच होणार आहोत. आजचा योग कार्यक्रम केवळ एक दिवसासाठी नाही, तर संपूर्ण असावा. चिरंजीव फाउंडेशन आणि बालकल्याण संस्था यांची ही इच्छा, आणि म्हणूनच आपण हा एक योग प्रोटोकॉल आज आपल्याला ऑनलाईन रेकॉर्डिंग करून प्रोव्हाइड करणार आहोत. त्याचे लिंक आणि त्याच्यावरती आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन हा योग करायचा आहे. आणि म्हणूनच योग समावेश. आमची योजना काय आहे? योगासन, योगाच्या विविध आसनांचा समावेश करून जे शारीरिक लवचिकता आणि ताकद वाढवेल. प्राणायाम, श्वासाच्या सरावामुळे मानसिक शांतता मिळेल आणि ऑक्सिजनचा प्रवाह शरीरात सुधारेल, वाढेल, आणि त्यामुळे आपला स्टॅमिना वाढणार आहे. ध्यान, मानसिक शांती मिळवण्यासाठी ध्यानाचा सराव तुम्हाला मन एकाग्र करायला लावणार आहे. आणि भक्तियोग, आपण ज्या प्रार्थना म्हणणार आहोत त्या मंत्राच्या माध्यमातून आत्मिक उन्नती आणि आनंद मिळेल. या सर्व सरावांचे फायदे केवळ एका दिवशी अनुभवल्या जात नाही, तर त्यासाठी नियमित सराव आवश्यक आहे. म्हणून हे महत्त्वाचे आहे की आपले सर्व विद्यार्थी आणि मुलं केवळ एक दिवशी म्हणजेच इंटरनॅशनल योगा डेला हा योग करतील असं नाही, तर ही सुरुवात समजून नियमित योगाची प्रॅक्टिस ते करणार आहे. शिक्षक आणि पालक, आपली खूप मोठी जबाबदारी आहे की आपण त्यांना रोज योग करायला लावणं, त्याच्यासाठी प्रेरणा देणं, त्यासाठी उत्साहित करणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा हे एक दिव्य साधन योग, ज्यामुळे आपलं आयुष्य सुधारणार आहे बरं का. शारीरिक क्षमता वाढेल, मानसिक शांती मिळेल आणि आत्मिक संतुलन साधता येईल. तेव्हा योगाच्या निमित्ताने सराव करणं हे आपल्याला खरोखर खूप उपयोगी पडणार आहे आपल्या ह्या जीवनामध्ये, आत्ता आणि भविष्यात सुद्धा. तेव्हा मी सर्व लोकांचे आभार मानते. बालकल्याण संस्था, चिरंजीव फाउंडेशन, आमचे योग प्रशिक्षक आणि विद्यार्थी ज्यांनी मनापासून या कार्यक्रमाची तयारी केली आहे, उत्कृष्ट कार्य केले आहे, व त्यांच्या सगळ्यांच्याच मेहनतीमुळे हा कार्यक्रम आपला यशस्वी होणार आहे. चला एकत्र येऊया. योग समावेशच्या निमित्ताने, इंटरनॅशनल योगा डेच्या निमित्ताने आपण करूया योग. करो योग, रहो निरोग. सगळ्यांना धन्यवाद. नमस्कार. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे शुभेच्छा. ह्यावर्षी 11वं वर्ष आहे जे आपण सेलिब्रेट करत आहोत, इंटरनॅशनल योगा डे. पण हे मी गेले काही वर्ष मी बघते की योग दिनाच्या दिवशी खूप उत्सुकताने योग दिन साजरा केला जातो. लोक येतात, आसनं करतात, खूप उत्साहाने सेलिब्रेट करतात योग दिन. पण त्याच्यानंतर वर्षभर योगाचं होत नाही, त्याचा
प्रॅक्टिस. सो मी हेच सांगू इच्छिते की योग ही एक जीवनशैली आहे. सो एक दिवस न करता ती रोज प्रॅक्टिस करावी, कारण त्याच्या प्रॅक्टिसने आपण आपल्या स्वतःचा प्रोग्रेस कसं करू शकतो हे आपल्याला त्यातून साध्य करायचं आहे. सो लिहिता वाचता उठता बसता हा योग आपण प्रॅक्टिस केला पाहिजे. सो हॅपी योगा डे, नॉट जस्ट टुडे but every single day, every single moment. That's what I would like to put the message out today की त्याला रिलिजियस अँगल न देऊन, कारण आपण जेव्हा सूर्याला नमस्कार करतो तेव्हा सूर्य हे एक एनर्जी आहे. सूर्याची एनर्जी ह्याला काही रिलिजियस अँगल नाही आहे. सो सूर्यनमस्कारला रिलिजियस अँगल न देऊन योगा आसनं प्रॅक्टिस नॉन रिलिजियस सेक्युलर वेनी प्रॅक्टिस करून सगळ्यांसाठीच ही एक लाईफ स्किल ट्रेनिंग म्हणून करावी अशी माझी इच्छा आहे. सो प्लीज डू प्रॅक्टिस एव्हरी सिंगल डे. थँक्यू. सुप्रभात. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या सगळ्यांना कल्पना आहेच की हा 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि दरवर्षी बालकल्याण संस्था व चिरंजीवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण संपूर्ण महाराष्ट्रात हा योग दिवस साजरा करत असतो. आता इथे दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक केलेलं आहे आणि थोड्याच वेळात आपण या योग प्रात्यक्षिकाला सुरुवात करणार आहोत. तुमच्यासमोर असणारे आमचे विद्यार्थी तुम्हाला एक एक स्टेप करून दाखवतील आणि त्यांना बघून तुम्ही आजचा योगा दिवस साजरा करणार आहात. पण बालकल्याणच्या विश्वस्त माननीय शिल्पा पद्मनाभन मॅडम जसं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की फक्त आजच्याच दिवस योगासनं करून आपल्याला थांबायचं नाही आहे, तर संपूर्ण आयुष्यभर आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपल्याला रोज योगासनं करायचे आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. आजची ही जी लिंक आहे ही तुम्ही दररोज वापरू शकता आणि त्याला बघून तुम्ही तुमच्या शाळेत, तुमच्या घरी, तुमच्या आईवडिलांबरोबर, भावंडांबरोबर योगासनाचा अभ्यास करू शकता. तेव्हा आजच्या दिवशी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया आणि ह्या योगासनाला, या योगाला आपल्या आयुष्याचाच एक भाग बनवूया. या योगदिनी तुम्ही सहभागी होणार आहात आणि त्यासाठी आधीच तुमचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करते. आणि चला तयार व्हा, आपण सगळ्यांनी एकत्र करूया, साजरा करूया आजचा हा योग दिवस. धन्यवाद. संगचद्वं संवदद्वं संवो मनासि जानता देवाभागं यथा पूर्वे संजानाना उपासते
हरिओम. नमस्कार. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाभ्यासामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवसाचं हे 11वं वर्ष आहे. या वर्षीची थीम आहे योगा फॉर अर्थ अँड योगा फॉर हेल्थ. एकात्मतेसाठी योग आणि आरोग्यासाठी योग. चला तर आपण योगाभ्यासाला सुरुवात करूया. या सर्व हालचाली आपल्याला अतिशय संथ आणि सावकाश आणि आपल्या क्षमतेप्रमाणे करायच्या आहेत. सर्वात प्रथम आपण पूरक हालचाली सुरू करणार आहोत. प्रथम मानेची हालचाल यामध्ये आहे. तर मानेच्या हालचालीसाठी दोन्ही हात आपले कमरेवरती ठेवा. मान सर्वात प्रथम सावकाश श्वास सोडत समोरच्या दिशेने खाली वाकवा. हनुवटी आपली गळ्याच्या जवळ. मान सावकाश सरळ करा. श्वास सोडत मान मागच्या दिशेने. अतिशय संथ सावकाश अशा हालचाली आपण करत आहोत. मान सावकाश सरळ. रिलॅक्स. मानेच्याच हालचालीचा दुसरा प्रकार आपण बघणार आहोत. मान जी आहे ती आपली उजव्या खांद्याच्या दिशेने, उजव्या खांद्याच्या बाजूला उजवीकडे वळवा. उजवीकडे. हळूहळू आपला कान खांद्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न. खांदा सैल सोडायचा आहे. खांदा उचलू देऊ नका. मान सरळ. मग मान डावीकडे, डाव्या खांद्यावर जास्तीत जास्त खांद्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न. मान सरळ. रिलॅक्स. तिसरा प्रकार मानेच्या हालचालीचा आपण करणार आहोत. मानेमधून सावकाश आपल्या उजव्या बाजूला वळायचे. मान पूर्ण उजव्या बाजूला वळायची आहे. आता आपली हनुवटी जी आहे ती खांद्याच्या रेषेत नेण्याचा प्रयत्न. मान सरळ. सावकाश मान डावीकडे, डाव्या बाजूला बघायचं आपल्या. खूप छान. मान सरळ समोर. सावकाश हात खाली. मानेच्या हालचालीचे आपण 3 प्रकार केले. यानंतर आपण आपल्या खांद्यांच्या हालचालीकडे वळत आहोत. त्यासाठी आपले दोन्ही हात बाजूने सरळ घ्या. हात वळवा असे वरती आणि दोन्ही हाताची बोटे आपल्या खांद्यांवर ठेवा. नजर समोर आणि सावकाश खांदे गोल फिरवायचे आहेत. मध्ये आल्यानंतर आपल्या हाताची दोन्ही कोपरे जुळतील असा प्रयत्न. मान सरळ ठेवा. नजर समोर. गोलाकार हालचाल करत जा. आता हीच हालचाल विरुद्ध बाजूने सुरुवात करा. मागून वर, पुढे, खाली, सरळ असे 3 आवर्तन करा. खांद्यांची हालचाल. सावकाश आपली आवर्तन पूर्ण करा आणि थांबा. रिलॅक्स. हात खाली ढिले सोडा. कमरेची हालचाल आपण यानंतर करणार आहोत. त्यासाठी आपले दोन्ही हात समोर घ्या खांद्याच्या रेषेत सरळ. त्यानंतर सावकाश आपल्या श्वास सोडत आपल्या उजव्या बाजूला पूर्ण मागे वळा. कमरेला पीळ दिल्याप्रमाणे जास्तीत जास्त वळण्याचा प्रयत्न. श्वास घेत मध्ये या. श्वास सोडत डाव्या बाजूला आपल्या पूर्ण वळा. डाव्या बाजूला. खूप छान. वळा अजून थोडंसं. रिलॅक्स. सावकाश श्वास घेत मध्ये. हात सावकाश खाली. स्वस्थ. रिलॅक्स. यानंतर आपण गुडघ्याची हालचाल करणार आहोत. थोडंसं अंतर आहे पायामध्ये. दोन्ही हात पुन्हा एकदा खांद्याच्या रेषेत सरळ आणि आपले तळवे जमिनीला समांतर. सावकाश गुडघ्यातून थोडंसं वाकायचं आहे. नजर समोर. सावकाश सरळ. पुन्हा एकदा सावकाश गुडघ्यातून हळूच वाका. जास्त पुढे वाकायचं नाही, जास्त मागे वाकायचं नाही. परत सरळ. आणखी एकदा करूया. सावकाश गुडघे हळूच खुर्चीत बसल्याप्रमाणे.
रिलॅक्स. सावकाश हात खाली. या ठिकाणी आपले सर्व पूरक व्यायाम पूर्ण झालेले आहेत. यानंतर आपण आसनांच्या अभ्यासाकडे वळणार आहोत. सर्वप्रथम आपण दंडस्थितीतली आसन करणार आहोत. त्यासाठी आपण दोन्ही पाय जुळवून घ्या समस्थितीमध्ये. नजर समोर. ताडासन करणार आहोत. त्यासाठी तयार. दोन्ही हात आपले समोर आणा आणि दोन्ही हाताची बोटं एकमेकात गुंफवा. बोटं एकमेकात गुंफवायचे. ताडासन. श्वास घ्या. श्वास घेत पूर्ण शरीर वर खेचा आणि तळवे वरच्या दिशेने. टाचा उचला. आसन पूर्ण. आता या ठिकाणी थोडंसं थांबायचं आहे आपण. एक 10 ते 15 सेकंद. नजर समोर. अतिशय सुंदर आसन आहे. उंची वाढण्यास या आसनाची मदत होते. तसेच शरीराचा समतोल जो आहे तो साधण्यासाठी मदत. एकाग्रता वाढते. ताडासन आपण पाहत आहोत. आसन सोडताना अतिशय सावकाश सोडायचं आहे. 1. आपण दोन्ही पायाच्या टाचा सर्वप्रथम टेकवायच्यात. हात समोर आणा. आता सावकाश श्वास सोडत आणि मग सावकाश हात खाली. जागेवर. ताडासन आपण केलं. यानंतर आपण वृक्षासन करणार आहोत. त्यासाठी तयार. वृक्षासनासाठी सर्वप्रथम उजवा पाय आपला उचलून आपल्या डाव्या मांडीवर जास्तीत जास्त टाच वर येईल अशा प्रमाणे घ्या. बॅलन्स करा. हे आसन आपण आधाराने देखील करू शकता. आणि दोन्ही हात सावकाश बाजूने वर न्या. आणि हाताची नमस्कार स्थिती. खूप छान. जमेल तसं समतोल साधण्याचा प्रयत्न. बॅलन्स. हे देखील आसन अतिशय गुणी आहे. मुलांसाठी एकाग्रता वाढण्यासाठी सुद्धा याची मदत होते. स्थिर राहा थोडा वेळ. बॅलन्स. आसन सोडणार आहोत. 1. पाय हळूच खाली आणि हात खाली जागेवर. दुसऱ्या बाजूने दुसऱ्या पायाने करायचं आहे. आता डावा पाय घ्या. डाव्या पायाची टाच घ्या. जेवढी जमेल तेवढी वर. स्थिर राहण्याचा प्रयत्न. आणि दोन्ही हात सावकाश बाजूने वर न्या. हात जोडून नजर समोर आणि ताठ उभं राहून स्थिर राहण्याचा प्रयत्न. वृक्षासन आपण पाहत आहोत. अतिशय सुंदर आसन या ठिकाणी केले आहे आणि फायदे सुद्धा खूप आहेत या आसनाचे. नियमित सरावाने तुमची एकाग्रता इथे वाढते. आसन आपण सावकाश सोडणार आहोत. सर्वप्रथम हात खाली आणायचे आहेत. 1. मग पाय खाली. 2. रिलॅक्स. वृक्षासन आपण केलं. यानंतर आपण पादहस्तासन करणार आहोत. त्यासाठी तयार. दोन्ही हात आपण श्वास घेत समोरून वरती न्यायचे आहेत. दंड कानाला लागलेले. श्वास सोडत आता कमरेतून अगदी सावकाश वाकायचं आहे. त्यानंतर आपलं कपाळ जे आहे ते गुडघ्याच्या दिशेने. जर कपाळ लागलं तर टेकवायचं आणि हात आपले जमिनीवर पायाच्या बाजूला. पादहस्तासन स्थिती आपण पाहत आहोत. पूर्ण कपाळ जे आहे ते गुडघ्यांच्या खाली नेऊन इथे लागलेलं आपण पाहत आहोत. अतिशय छान आसन केलं आहे मुलांनी. यामध्ये आपण पाहतोय की पूर्ण वाकलेली स्थिती आहे. त्यामुळे पोटाची पूर्ण घडी होते. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी अतिशय उत्तम असं आसन आहे. आसन सावकाश आपण सोडणार आहोत. दीर्घ श्वास घेत कमरेतून सावकाश सरळ व्हायचे. 1. आणि मग सावकाश श्वास सोडतच हात बाजूने खाली. रिलॅक्स. अशा स्थितीत उभं राहूया. पुढचे आसन आहे अर्धकटी चक्रासन. त्यासाठी आपण दोन्ही हात जे आहेत ते आपल्या कमरेवर ठेवायचे आहेत. बोटे आपली 4 बोटे खाली. अंगठा पुढे कमरेच्या दिशेने. श्वास घ्या दीर्घ आणि श्वास सोडत कमरेतून मागे वाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. जास्त पुढे रेटा द्यायचा नाही आहे शरीराला, पण कमरेतून वाकण्याचा प्रयत्न. नजर वरती. डोळे उघडे ठेवू शकता. हे सुद्धा आसन जे आहे कमरेला आपण मागच्या दिशेने वळवतो. त्यामुळे तेथील स्नायू आणि सांधे यांची कार्यक्षमता वाढण्यासाठी अतिशय उत्तम आसन. कटिचक्रासन आपण पाहत आहोत.
आसन सावकाश सोडणार आहोत. 1 2 हात आपले पूर्वस्थितीमध्ये रिलॅक्स. यानंतर आपल्याला त्रिकोणासन करायचं आहे. त्रिकोणासन ही एक अतिशय महत्त्वाचं आसन आहे. यामध्ये शरीराची स्थिती काहीशी त्रिकोणासारखी दिसते म्हणून याला त्रिकोणासन म्हणतात. त्रिकोणासनसाठी तयार. आपला उजवा पाय आपण जास्तीत जास्त उजवीकडे टाका. दोन्ही पायात खांद्यांपेक्षा थोडं जास्त अंतर घ्या. त्यानंतर उजवं पाऊल वळवून घ्या. दोन्ही हात आता श्वास घेत खांद्याच्या रेषेत आणा. हात दोन्ही सरळ. मग आपला उजवा हात सावकाश वाका खाली वाका. आत जर जमिनीवर टेकला हात तर टेकवायचा आहे आणि नजर वरती वरच्या हाताकडे. खूप छान त्रिकोणासन आपण पाहत आहोत. नजर वरती. श्वसन संथ चालू ठेवायचं आहे. सावकाश आसन सोडणार आहोत. श्वास घेत सरळ आणि श्वास सोडत हात खाली रिलॅक्स. हेच आसन दुसऱ्या बाजूने आपल्याला करायचं आहे म्हणजे डाव्या पायाने. आता पायामध्ये अंतर आहे. परत अंतर घ्या पायात. डावा पाय डाव्या बाजूला टाका. डाव्या पायाचं पाऊल फिरवून घ्या. दोन्ही हात श्वास घेत खांद्याच्या रेषेत. श्वासाकडे लक्ष द्या. सावकाश श्वास सोडत वाका. हात जिथपर्यंत पोचेल तिथपर्यंत नेऊन जमिनीवर टेकवा. वरती नजर. त्रिकोणासन. कमरेचे स्नायू, सांधे, खांद्याचे स्नायू यांची सर्वांची ताकद वाढण्यासाठी या आसनाचा फार उपयोग होतो. त्रिकोणासन. दोन्ही पाय सरळ आहेत. आसन सावकाश सोडणार आहोत. 1 श्वास सोडत दोन्ही हात जागेवर खाली. 2 आणि दोन्ही पाय जुळून घ्या. 3 समस्थितीमध्ये समोर बघू शकता आपण. आता रिलॅक्स. या ठिकाणी आपली दंडस्थितीतली आसने पूर्ण झालेली आहेत. यानंतर आपण बैठक स्थितीमध्ये आसन करणार आहोत. त्यासाठी सर्वांनी बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. दोन्ही पाय गुडघ्यात वाकून आपल्या चवड्यांवर बसा. असं 1 2 पाय सरळ समोर. दोन्ही पाय समोर. हात आपल्या कमरेच्या बाजूला. बैठक स्थिती. बैठक स्थितीमधील आसन आपण करणार आहोत. आता सावकाश आसन करायचं आहे. सर्वप्रथम आपण भद्रासन, बद्ध कोणासन देखील या आसनाला म्हणतात, ते आसन करणार आहोत. ठीक आहे. भद्रासनासाठी पाय गुडघ्यातून वाकवा. उजवा पाय मग डावा पाय वाकवा आणि दोन्ही पाऊलं जुळून घ्या. दोन्ही मांड्या ज्या आहेत त्या जास्तीत जास्त जमिनीकडे दाबण्याचा खाली प्रयत्न करा. हाताने आपल्या दोन्ही पायाचे अंगठे, पायाची बोटं धरा आणि पाठ सरळ करून आसन स्थिती पूर्ण. डोळे मिटून घ्या. आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. संथ श्वास. मन शांत. बद्ध कोणासन. मांड्यांचे स्नायूंची कार्यक्षमता वाढते. हिप जॉईंट्स, ओटीपोटातील स्नायू सर्वांची कार्यक्षमता वाढते. अतिशय उपयुक्त असं आसन आहे भद्रासन. आसन आपण सावकाश सोडणार आहोत. हळूच आपण हाताची पकड सैल करायची आहे आणि मग एक एक पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय, डावा पाय. भद्रासनानंतर आपण वज्रासन करणार आहोत. ठीक आहे. उजव्या पायाची घडी करा. बैठक स्थितीमधून वज्रासन. डाव्या पायाची घडी करा. हे आहे वज्रासन. अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचं आसन असं आहे योगशास्त्रामधील. हे आसनाची खासियत आहे की हे आसन तुम्ही जेवल्यानंतर लगेच देखील करू शकता आणि त्यामुळे तुमची पचन क्रिया जी आहे ती अतिशय उत्तम होते. ठीक आहे. तर वज्रासनामधूनच आता आपल्याला इथून पुढची आसनं करायची आहेत. त्यामुळे ज्यांना गुडघ्यांचा त्रास आहे त्यांनी ही शक्यतो करू नयेत. वज्रासनातून आपण आता पाहणार आहोत शशांकासन. त्यासाठी थोडंसं गुडघ्यांमध्ये अंतर घ्या. वज्रासनातच बसायचं आहे. थोडेसे गुडघे एकमेकांपासून दूर न्यायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर मग दोन्ही हात सावकाश श्वास घेत वरून
घ्या आणि त्याचा नमस्कार करा वरती हाताचा. मग एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत आपण कमरेतून वाका. आणि मग वाकल्यानंतर हात आपले जमिनीवर ठेवून द्यायचे आहेत. कपाळ सहज याच्यामध्ये जमिनीला लागतं. नाही लागलं तरी चालेल. थोडंसं आपली बैठक उचलली तरी पण चालेल. संथ श्वसन या आसनाची फायदे आहेत ते म्हणजे याच्यामुळे ताण आणि क्रोध जो आहे तो कमी होण्यासाठी मदत होते. शशांक आसन आपण पाहत आहोत. आसन सोडताना अतिशय सावकाश पद्धतीने सोडायचं आहे. दोन्ही हात असेच मॅटवरून सरळ वरती यायचं आहे. हळूहळू मॅटवरनं घसरवत हात आणले तरी चालतील. हात वर नेऊन मग सावकाश बाजूने खाली. शशांक आसन आपण केलं. यानंतर आपण उत्तान मंडूकासन करणार आहोत. वज्रासनातूनच हे करायचं आहे. थोडंसं गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचं वज्रासनामधून. नंतर आपला उजवा हात वरती उचला असा आणि तो उजवा हात आपल्या डाव्या खांद्यावर ठेवा. मग डावा हात तसंच पद्धतीने उचला आणि तो उजव्या खांद्यावर म्हणजे मागे दोन्ही हात असे फुली मारल्यासारख्या हाताची स्थिती. नजर अगदी समोर. पाठीचा कणा बघा याच्यामध्ये अगदी ताठ होतो आणि त्यामुळे पाठीच्या कण्यामध्ये जे काही थोडे कमी जास्त त्रास असतो तो कमी होण्यासाठी याच्यामध्ये मदत होते. आपण नेहमी बसून वाकून बसतो किंवा चालतानाही थोडं वाकून चालतं. यासारखे जे काही त्रास असतात ते कमी होऊन पाठीचा कणा त्याच्या नॅचरल क्षमतेमध्ये येतो. आसन सोडणार आहोत. सावकाश एक एक हात सोडून घ्यायचा आहे. 1 2 रिलॅक्स. आता आपण पूर्ण उष्ट्रासन करणार आहोत. त्यासाठी तयार. दोन्ही गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. आता गुडघे जोडून घ्यायचे. थोडंसं अंतर ठेवायचं आहे गुडघ्यांमध्ये. खांद्याइतकं दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर ठेवायचं आहे. पूर्ण उष्ट्रासन आपण पाहत आहोत. उजवा हात वरून उचला आणि आपल्या उजव्या टाचेवर ठेवा. डावा हात वरून उचला, डाव्या टाचेवर ठेवा. नजर वरती, मानसैल सोडा. आपण पाहतो आहोत पूर्ण उष्ट्रासन अतिशय छान इथे केलेलं आहे. आदर्श स्थिती दाखवली आहे. अर्ध उष्ट्रासन देखील आपण करू शकता जर आपल्याला पूर्ण उष्ट्रासन अवघड वाटत असेल तर. हात फक्त आपण कमरेवर ठेवले तरी चालतात. या आसनाचे सर्व फायदे तरी देखील आपल्याला मिळतात. छातीचा भाग आपण पूर्ण विस्तारलेला पाहतोय त्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढण्यासाठी याची मदत होते. आसन सावकाश सोडणार आहोत. 1 2 सावकाश वरती यायचं आहे. वज्रासनामध्ये यायचं आहे. रिलॅक्स. यानंतर आपली इथे बैठक स्थितीतली आसने जी आहेत ती आपण पूर्ण करणार आहोत. त्यासाठी शेवटचं आसन वक्रासन करणार आहोत. त्यासाठी आपण वज्रासन सोडून घ्यायचं आहे आणि पाय सरळ करायचे आहेत. वक्रासन करण्यासाठी दोन्ही पाय सरळ करा समोर. वक्रासन. आपला उजवा पाय जो आहे तो गुडघ्यात घडी करून डाव्या मांडीच्या बाजूला ठेवा. 1 उजवा पाय डाव्या मांडीच्या पलीकडे उभा. हां छान. दोन्ही हात ठेवा उजव्या बाजूला. एक हात जमिनीवर असेल, एक हात गुडघ्याच्या बाजूने ठेवण्याचा प्रयत्न आणि मागे बघा. आसन स्थिती पूर्ण झालेली आपण बघत आहोत. कमरेला पीळ दिलेला आहे म्हणून ह्याला वक्रासन म्हणतात. कमरेची सर्व प्रकारची हालचाल आपण योगासनांमध्ये पाहतो. पुढे वाकणे, मागे वाकणे आणि आता पीळ दिलेली हालचाल आपण पाहत आहोत. त्यामुळे अर्थात पाठीच्या कण्याची कार्यक्षमता वाढण्यासाठी मदत होते. पाठीच्या कण्याचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत होते. आसन सावकाश सोडायचं आहे. 1 2 पाय सरळ करून घ्या. आता दुसरा पाय घ्या. हेच आसन दुसऱ्या बाजूने देखील करायचं आहे. आपला डावा पाय ठेवा. आता दोन्ही हात ठेवा. एक हात गुडघ्याच्या पलीकडून वरून उचलून ठेवण्याचा प्रयत्न आणि मागे पूर्ण वळा. आसन स्थिती पूर्ण. नजर मागे. कंबर बरोबर मधल्या शरीर जे आहे ते मध्ये स्थिर ठेवायचं आहे. श्वसन संथ लक्ष द्या आपल्या श्वासाकडे.
आसन स्थिती सोडणार आहोत. 1, नजर समोर, हात दोन्ही जागेवर आणि पाय सरळ, स्वस्थ, रिलॅक्स. यानंतर आपण पोटावर झोपून आसनं करणार आहोत. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला पोटावर झोपण्यासाठी हळूहळू स्थिती बदल करायचा आहे. एक एक पायाची घडी करा. डावा पाय, उजवा पाय, आणि झोपा पोटावरती. एक एक पाय मागे घ्या. हनुवटी तुमची जमिनीवर असेल, दोन्ही हात मागे असतील. विपरीत शयनस्थिती अवस्था याला म्हणतात. विपरीत शयनस्थितीमधून सर्वप्रथम आपण मकर आसन करणार आहोत. त्यासाठी दोन्ही पायात अंतर घ्या. टाचा आपल्या आतल्या बाजूला आणि पायाची बोटे बाहेरच्या दिशेने. हात समोर, मकर आसन, आणि मान एका बाजूला, शिथिल आणि सैल सोडा, डोळे मिटलेले. विश्रांतीकारक आसन आहे मकर आसन. कमीत कमी वेळात सर्व शरीराला विश्रांती मिळते याच्यामध्ये. डोळे मिटलेले. ताण जो आहे तो निघून जातो. सर्व स्नायूंवरती, सांध्यांवरती जो काही ताण आहे तो निघून जातो. मनावरचा ताण देखील निघून जातो. शांत पडलेली स्थिती आहे मकर आसन. मकर आसन सावकाश सोडायचं आहे. पाय जुळून घ्या. हात मागे न्या. आता हाताची तळवे जमिनीला आणि हनुवटी जमिनीवर. भुजंगासन करणार आहोत आपण. विपरीत शयनस्थितीमधून भुजंगासन. दोन्ही हात छातीच्या जवळ आणा आणि आपल्या कोपरापासून सगळा हात जमिनीला टेकवा आणि सावकाश आता श्वास घेत उचला. मान, खांदे, छाती, पोट, नजर वर. दोन्ही पाय मागे जुळवलेले. हाताची बोटे सुद्धा जुळून घ्या. श्वसन संथ, तोंड शक्यतो मिटलेलं ठेवायचं आहे. मन शांत. हे सुद्धा आसन बघता आपण पोटासाठी उत्तम आहे. पाठीच्या कण्याच्या खालच्या मणक्यांवरती खूप चांगला सुंदर दाब येतो याच्यामुळे. भुजंगासन महत्त्वाचं आसन आहे. हे देखील अनेक प्रकारे भुजंगासन करता येतं. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे भुजंगासनाची. आपण भुजंगासन सावकाश सोडणार आहोत. 1, हळूच खाली यायचं आहे. 2, हात मागे. शलभासन आता आपल्याला करायचं आहे. विपरीत शयनस्थितीमधील आसन शलभासन. या आसनामध्ये आपण हाताचा आधार देखील घेऊ शकता. मांड्यांच्या आतमध्ये हात घालून घ्या आणि श्वास घेत दोन्ही पाय सरळ वरती उचला. उचला अजून. खूप छान. पाय गुडघ्यात न वाकवता जेवढे जमतील तेवढं पाय उचलण्याचा प्रयत्न. हनुवटी जमिनीवर. श्वसन संथ. श्वास रोखून धरायचा नाहीये. मन शांत. शलभासन आपण पाहत आहोत. खूप छान आसन केलं इथे मुलांनी. आसन सावकाश सोडायचं आहे. 1, हात काढून घ्या. रिलॅक्स. रिलॅक्स करा. शिथिल सैल सोडा शरीर. शेवटची आपली आसनं राहिली आहेत ती म्हणजे शयनस्थितीमधील आसन. ठीक आहे. आता शयनस्थितीमधील आपण आसने बघणार आहोत. त्यासाठी सर्वांनी शयनस्थितीमध्ये जायचं आहे. हाताच्या कोपरांवरती या आणि पाठ जमिनीला टेकवा. शयनस्थिती अवस्था पूर्ण. दोन्ही हात शरीराच्या जवळ घ्या. दोन्ही पाय जुळवलेले ठेवा. मान सरळ. पूर्ण शरीर सरळ. शयनस्थितीमधून आपण करणार आहोत सेतुबंधासन. त्यासाठी उजवा पाय फोल्ड करा. डावा पाय फोल्ड करा. दोन्ही पायाची घडी करून जास्तीत जास्त टाचा आत घ्या. आता दोन्ही हातांनी आपल्या पायाचे घोटे पकडा. श्वास सोडा आणि श्वास घेत उचला पाठ आणि कंबर जास्तीत जास्त वर उचललेली. आसन स्थिती पूर्ण आपण पाहत आहोत. शरीराची सेतूसारखी स्थिती झालेली आहे. सेतुबंध आसन. यामध्ये सर्वात मधला भाग जो आहे तो आपण जमिनीपासून उचलण्याची प्रयत्न करतो. त्यामुळे तेथील स्नायूंची कार्यक्षमता आणि ताकद वाढण्यासाठी मदत. खांदे, हात जमिनीवर.
सेतुबंधासन सोडणार आहोत. सावकाश श्वास सोडत हळूच आपलं शरीर जमिनीवर टेकवा. 1 आणि दोन्ही पाय सरळ. 2 पाय सरळ करून घ्या. सेतुबंध आसनानंतर आपण पाहणार आहोत उत्तानासन. दोन्ही पाय जुळवलेल्या स्थितीत ठेवा आणि ते पाय सावकाश सरळ उचला. 45 कोनामध्ये पाय स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायचा. खूप थरथर वाटली तर पाय आपण वरती उचलू शकता, खाली आणू शकता. थोडा वेळ स्थिर राहण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. नजर आपल्या पायांच्या बोटाकडे स्थिर, मन शांत. उत्तानासन आपण पाहणार आहोत. हे देखील आसन पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. पोटावरती चांगला ताण येतो असं उचलण्याच्या क्रियेमुळे. आसन सोडायचं आहे. 1 सावकाश सोडा आसन. हळूहळू पाय खाली आणा. रिलॅक्स. उत्तानासन नंतर आपण अर्ध हलासन करणार आहोत. त्यासाठी दोन्ही पाय जुळवलेले आणि सरळ. एकदा श्वास घ्या आणि सोडा. दीर्घ श्वास घ्या, सोडा. आता श्वास घेत पाय उचला. घडी करून सरळ केले तरी चालतील, सरळ उचलले तरी पण चालतील. दोन्ही पाय 90 अंशाच्या कोणात स्थिर ठेवायचे. कंबर उचलायची नाही आहे, पाठ उचलायची नाही आहे. फक्त पाय उचलून चवडेवरती ताणा. नजर वरती. हात सैल सोडा, खांदे सैल सोडा. ताण कमी करा वरच्या भागातला. संथ श्वसन. पाय जे आहेत जमिनीपासून नेहमीपेक्षा उलट स्थितीत, विरुद्ध स्थितीत येतात. त्यामुळे रक्ताभिसरणासाठी सुद्धा या आसनाचा खूप फायदा होतो. अर्ध हलासन. आसन सावकाश सोडायचं आहे. श्वास सोडत पाय हळूहळू सावकाश खाली. रिलॅक्स. कुठेही झटका द्यायचा नाही आहे शरीराला. यानंतर आपण करणार आहोत पवनमुक्तासन. पवनमुक्तासनासाठी दोन्ही पाय सरळ आहेत, हात सरळ आहेत. दोन्ही पायाची घडी करायची आहे गुडघ्यातून 1 आणि दोन्ही पायाचे गुडघे दोन्ही हाताने चांगले दाबून छातीपर्यंत आणण्याचा प्रयत्न. 3ला मग आपलं कपाळ जे आहे ते गुडघ्याला लावायचं आहे. हाताने आपल्या पायांना घट्ट पकड दिली आहे, पण ती पकड थोडी सैल सोडा. पोटावर आलेल्या ताणाकडे लक्ष द्या. खांदे सैल सोडा. डोळे मिटून लक्ष श्वासाकडे. पवनमुक्तासन खूप उपयुक्त असं आसन आहे. याच्या नियमित सरावाने पोटाच्या सर्व तक्रारी तुमच्या हळूहळू नाहीशा होतात. अतिशय उत्तम आसन पवनमुक्तासन आपण बघत आहोत. आसन सोडणार आहोत सावकाश. आधी डोकं खाली टेकवून घ्यायचं आहे. मग हाताची पकड सोडून हात खाली, पाय वरती नेऊन सावकाश श्वास सोडत पाय खाली. सर्व योगासनांचा सराव आपण इथे केला आहे. जो प्रोटोकॉल प्रमाणे जो काही योगाभ्यास आहे त्यातली सर्व आसने अतिशय छान सर्वांनी तुम्ही केली आहेत. आता आपण शेवटचं आणि महत्त्वाचं आसन म्हणजे शवासन घेणार आहोत. पायामध्ये अंतर घ्या. विश्रांतीकारक आणि सर्वांचं आवडतं आसन शवासन. दोन्ही हातामध्ये अंतर, हाताचे तळवे वरती, बोटे सुद्धा सैल सोडा. डोळे अलगद मिटून आपण पूर्ण विश्रांती घेणार आहोत. शरीराच्या सर्व भागांकडे लक्ष द्यायचं आणि सर्व भाग सैल सोडायचे. सर्व सांधे, स्नायू सैल सोडायचे. चेहऱ्यावरचा देखील ताण कमी करून टाकायचा आहे. या आसनामुळे आपल्यावरती आलेले शारीरिक मानसिक ताण जे आहेत ते लगेच नाहीसे होण्यासाठी मदत होते. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती देणारा आसन. फक्त आपण लक्ष आपलं शरीराकडे आणि श्वासाकडे ठेवलं पाहिजे. श्वास अधिकाधिक संथ होत जातो तसं तसं आपलं शरीर मन शांत होत जातं आणि या शांत स्थितीचा आपण आनंद घेत आहोत. विश्रांतीकारक आसन शवासन. लक्ष श्वासाकडे. यानंतर आपल्याला प्राणायामाचा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी
पुरेशी विश्रांती झाली आहे. आता आपण शवासन सोडणार आहोत. दोन्ही पाय जुळून घ्या, हात जवळ आणा, मान सरळ, डोळे अलगद उघडलेले. आपल्या डाव्या बाजूला वळून सावकाश आधाराने आपण बैठक स्थितीमध्ये येणार आहोत. बैठक स्थितीमधून आता समोर बघून आपण पद्मासन घेऊ शकतो. सुखासन, स्वस्तिकासन, वज्रासन, कुठलंही आसन घेऊ शकता. पुढील अभ्यास हा प्राणायामाचा आहे आणि ध्यानाचा आहे. स्थिर बसायचे, दोन्ही हाताची ध्यानमुद्रा, डोळे अलगद मिटलेले, पाठ सरळ ठेवायची आहे, मान सरळ, नजर समोर, खाली बघायचं नाही, खाली वाकायचं नाही थोडं सुद्धा. शांत, स्वस्थ, रिलॅक्स. सर्वात प्रथम आपण कपालभातीचे 2 आवर्तन करणार आहोत. त्यासाठी तयार. पुन्हा एकदा शरीर सैल सोडून घ्या. खांद्यावरती ताण नको, पाठीवर ताण नको, नजर समोर. कपालभाती आपण करत आहोत. श्वास घ्या आणि सोडा आणि चालू ठेवा आपली कपालभाती. जोरात श्वास सोडायचा आहे. पोटाला थोडासा धक्का द्यायचा आहे, पोट आत ओढून घ्यायचं आहे. चालू ठेवा कपालभाती. मध्यम गतीमध्ये चालू ठेवायचं आहे. खूप जलद नाही करत आहोत आपण, खूप संथ नाही. आपल्या क्षमतेप्रमाणे कपालभाती चालू ठेवा. चेहऱ्यावर ताण नको, चेहरा रिलॅक्स ठेवा. श्वास सोडायचा आहे पोटात. श्वास सोडा, पोट आत. श्वास सोडा, पोट आत. श्वास जोरात दोन्ही नाकाने बाहेर. पोटाला हळूच आत घ्यायचं आहे. सावकाश थांबा. 1 आवर्तन पूर्ण झालं आहे. डोळे बंद ठेवून लक्ष आतमध्ये. कपालभातीनंतर अनुभूती घ्यायची आहे. आतमध्ये होणाऱ्या बदलांकडे लक्ष द्यायचं आहे. दुसरं आवर्तन आपण करणार आहोत. पुन्हा एकदा श्वास सोडा, पोट आत. श्वास सोडा, पोट आत घ्या. चालू करा. कपालभाती यामध्ये आपण श्वास सोडण्यावर जास्त लक्ष देतो. श्वास घेण्याची क्रिया आपोआप यामध्ये घडते. फक्त आपल्याला जोरदार श्वास बाहेर फेकायचा आहे. पोटाला चांगला धक्का देऊन पोट आत घ्यायचं आहे प्रत्येक वेळेस. पण आपल्या क्षमतेप्रमाणे करायचं आहे. त्रास वाटला तर थांबायचं आहे. काळजीपूर्वक आपण करणार आहोत कपालभाती. आपल्या क्षमतेप्रमाणे 30 सेकंद करू शकतो आपण. सावकाश थांबा. 1 दुसरं आवर्तन आपण पूर्ण केलं आहे. रिलॅक्स. डोळे मिटलेलेच ठेवा. श्वसन संथ. यानंतर आपण प्राणायाम करणार आहोत. आता अनुलोम विलोम प्राणायाम आपल्याला करायचा आहे. त्यासाठी आधी दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. आपल्या उजवा हात जो आहे तो प्रणव मुद्रेमध्ये आणा. आपल्या अंगठ्याजवळची 2 बोटं घडीकडा. अंगठा आणि 2 बोटं याच्या साहाय्याने आपण नाकपुड्या बंद करणार आहोत. उजवी नाकपुडी बंद करा. डावीने दीर्घ श्वास घ्या. डावी नाकपुडी बंद करून तो श्वास उजवीने सोडा. उजवीने घ्या, डावीने सोडा. घ्या, सोडा. अतिशय संथ. 3 सेकंद, 4 सेकंद आपल्या क्षमतेप्रमाणे श्वास घ्यायचा आहे. सावकाश श्वास सोडायचा आहे. अनुलोम विलोम आपण बघत आहोत. नाडी शोधन प्राणायाम देखील याला म्हणतात. या प्राणायामाने आतमध्ये सर्व संतुलित होण्यासाठी मदत होते. याशिवाय सर्व नाड्यांची शुद्धी देखील होते. सर्व आतील जी शक्ती आहे, ऊर्जेचं वहन जे आहे ते व्यवस्थित होण्यासाठी मदत होते. कमीत कमी 5 मिनिट आपण याचा नियमित सराव केला तर हे फायदे आपल्याला मिळतात. डावीने घ्या, उजवीने सोडा. उजवीने घ्या, डावीने सोडा. अशा पद्धतीने आवर्तनं आपल्याला चालू ठेवायची आहेत. 5 आवर्तनं, 10 आवर्तनं असं आपण सुरुवात केली तरी चालतं. घेणे,
श्वास डावीने घेतला तर उजवीने सोडायचा, उजवीने घेतला असेल तर तो डावीने सोडायचा. लक्ष द्यायचं आहे श्वासाकडे. दीर्घ घेणे, दीर्घ सोडणे. अनुलोम विलोम प्राणायाम. एक शेवटचं आवर्तन करा आणि थांबा. श्वास घ्या डावीने, डावी बंद करा, उजवीने सोडा, उजवीनेच दीर्घ घ्या आणि डावीने सोडा. हात आता प्रणव मुद्रेत हात खाली आणून ध्यान मुद्रेत ठेवा. रिलॅक्स. फक्त दीर्घ श्वास घ्या दोन्ही नाकपुड्यांनी आणि सोडा. मन शांत होतं लगेच. नाडी शोधन प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम. यानंतर काही आवर्तनं आपण भ्रामरीचे करणार आहोत. त्यासाठी तयार. दोन्ही हात असेच राहू देत ध्यानमुद्रेमध्ये. श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना आपल्याला भ्रमराप्रमाणे नाद करायचा आहे. म्हणून याला भ्रामरी प्राणायाम असे म्हणतात. अतिशय शांतता प्रदान करणारा असा हा प्राणायाम आहे. ताण जो आहे, ताणतणाव जे आहे ते लगेच याच्या सरावाने निघून जातात. तर आपण करणार आहोत भ्रामरी प्राणायाम. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडत दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. शेवटची 2 आवर्तनं करूया. दीर्घ श्वास घ्या आणि भ्रमराप्रमाणे नाद करायचा आहे. घ्या एकदा दीर्घ श्वास. संथ श्वसन. शांत स्थितीमध्ये थोडा वेळ शांत राहण्याचा प्रयत्न. याच स्थितीमधून ध्यानाच्या स्थितीमध्ये आपण दोन्ही भुवयांच्या मध्ये आपल्या भ्रूमध्यामध्ये लक्ष केंद्रित करायचं आहे. बंद डोळ्यांनी आपल्या भ्रूमध्याकडे बघायचं आहे. मान सरळ ठेवायची आहे. लक्ष भ्रूमध्याकडे. शांभवी मुद्रा म्हणजे भ्रूमध्याकडे लक्ष देणे. या शांत स्थितीमधून आपण ध्यान स्थिती काही सेकंद, काही मिनिट शांत स्थिती राहण्याचा प्रयत्न, कायम ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. याच शांत स्थितीमधून आपण एक संकल्प घेणार आहोत. मनामध्ये तुम्ही या संकल्पाचं वाक्य जे आहे ते म्हणायचं आहे आपल्या मनामध्ये. आम्हाला आमच्या मनाला नेहमी संतुलित ठेवायचं आहे आणि अशी संतुलित स्थिती, संतुलन यामध्येच आत्म्याचा विकास, माझा विकास आहे. म्हणून मी नेहमी माझ्या मनाला शांत आणि संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करेल. अशा
सुंदर सकारात्मक संकल्पाने आपण आजचा योगाभ्यास इथे पूर्ण केलेला आहे. हीच शांत स्थिती आपण कायम आपल्याबरोबर ठेवूयात. प्रार्थनेने आपण योगाभ्यासाचं समापन करणार आहोत. धन्यवाद. प्रार्थनेसाठी तयार. सर्वे सन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. Like, share and subscribe to our YouTube channel, and do not forget to press bell icon.